नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शिकणार आहोत। कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय तर संक्षिप्त रूप। यामध्ये दोन शब्द एकत्र येतात आणि त्या दोन शब्दांपासून एक संक्षिप्त असा शब्द तयार होतो, त्याला त्या दोन शब्दांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात। कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिताना काही अक्षरे लोप पावतात। आता आपण ह्या दोन शब्दांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करू। डू नॉटचा डोंट, येथे ओचा लोप झालेला आहे आणि त्याऐवजी ॲपोस्ट्रॉफी मार्क्स आलेला आहे। आता आपण कॅन नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करू। कॅन नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे कांट। कॅन नॉट, कांट, येथे ओचा लोप झालेला आहे आणि त्याऐवजी ॲपोस्ट्रॉफी मार्क्स आलेला आहे। आता इज नॉट, इज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे इजंट। इज नॉट, इजंट, आर नॉट, आरंट, are not, aren't, had not, hadn't, had not, hadn't, does not, doesn't, does not, doesn't, am not, ain't, ain't किंवा aren't। am not चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ain't किंवा aren't। could not, couldn't, could not, couldn't, will not, won't, will not, won't, shall not, shan't, shall not, shan't, must not, mustn't, must not, mustn't, येथे टी सायलेंट आहे म्हणून त्याचा प्रोनाउन्सिएशन मस्टंट आहे। मस्ट नॉट, मस्टंट।